नमस्कार मुलांनो, मी शीला चौधरी, HR पटेल ज्युनियर कॉलेज शेरपूर, विषय इतिहास, इयत्ता 12वी, प्रकरण पहिलं, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, भाग चौथा। तर मुलांनो, आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की प्रबोधन झालं आणि या प्रबोधनाने मनुष्य जीवनामध्ये कसा बदल झालेला आहे आणि या प्रबोधन काळामध्ये कोणकोणते शोध लागले आणि त्या शोधाचा मनुष्य जीवनावर काय परिणाम झालेला आहे। आता ह्या भागात आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, तो भाग आपला आहे औद्योगिक क्रांती। औद्योगिक क्रांती या शब्दाचा परिचय तुम्हाला माध्यमिक स्तरावर झालेला आहे। औद्योगिक क्रांती म्हणजे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात झालेली क्रांती म्हणजे बदल, औद्योगिक क्षेत्रात झालेला बदल। मग तो बदल कसा, तर यांत्रिक बदल ज्याला आपण म्हणतो। आणि या औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आहे इंग्लंडमध्ये। आता या औद्योगिक क्रांतीचा अर्थ तुमच्या पुस्तकात जो दिला आहे तो असा आहे की हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण। दुसऱ्या भाषेत आपण सोप्या भाषेत आपण असं लक्षात घेऊया की औद्योगिक क्रांती म्हणजे यंत्र क्षेत्रात झालेला बदल, यांत्रिक गोष्टींमध्ये झालेला बदल। म्हणजे आधीच्या काळी हस्त उद्योग होते आणि या हस्त उद्योग जे होते या ठिकाणी यंत्राचा वापर केला जात नव्हता, पण कालांतराने जलशक्ती आणि बाष्पशक्ती याचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचा वेग वाढवला गेला आणि त्यामुळेच हळूहळू कारखानदारीचा विकास झालेला आहे आणि औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली आहे। म्हणजे उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये यंत्राचा वापर सुरू झाला आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आहे औद्योगिक क्रांती। आणि या औद्योगिक क्रांतीचा जगावर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि या औद्योगिक क्रांतीचा विकासामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे। आता ही जी औद्योगिक क्रांती आहे ही औद्योगिक क्रांती समजावून घेण्याच्या आधी आपल्याला काही संकल्पना समजावून घेणं फार जरुरी आहे आणि त्या संकल्पना आहे भांडवलशाही। आता बघा, औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाही याचा एकमेकांशी काय संबंध आहे, तर भांडवलशाही हा शब्द लक्षात घेण्याच्या आधी आपल्याला भांडवलदार वर्ग म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे। भांडवलदार वर्ग म्हणजे असा वर्ग किंवा अशा व्यक्ती की ज्यांच्याकडे उद्योगधंद्याची मालकी असते आणि ज्यांच्याकडे उद्योगधंद्यामध्ये गुंतवण्यासाठी प्रचंड पैसा असतो, असा वर्ग जो असतो त्याला भांडवलदार वर्ग म्हणतो। आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये याला आपण कारखानदार वर्ग असं म्हणू शकतो। म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे आणि जे पैसा गुंतवतात कारखान्यामध्ये आणि उत्पादन करतात, असा वर्ग जो असतो तो वर्ग असतो भांडवलदार वर्ग। मग या भांडवलदार वर्गाचा आणि औद्योगिक क्रांतीचा काय संबंध आहे, तर ही औद्योगिक क्रांती घडवून आणण्यामध्ये या भांडवलदार वर्गाचाच सगळ्यात मोठा सहभाग होता। कारण ह्या भांडवलदार वर्गाने आपला सर्व पैसा या औद्योगिक क्रांतीमध्ये गुंतवला, यांत्रिक शोधाला लावला, कारखानदारीचा विकास घडवून आणला आणि लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन ह्या भांडवलदार वर्गाने या ठिकाणी करायला सुरुवात केली। त्यामुळे झालं काय की चांगली प्रतीच्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये लोकांपर्यंत पोहोचू लागल्या। आता हा जो भांडवलशाही आहे किंवा हा जो भांडवलदार वर्ग आहे, या भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। पण याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य त्यांनी असं दिलेलं आहे की भांडवलशाही म्हणजे काय, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, अगदी सोप्या भाषेमध्ये ते लक्षात ठेवायचं आहे। भांडवलदार वर्ग म्हणजे ज्याच्याकडे पैसा असतो आणि जो तो पैसा उत्पादन निर्माण करण्यासाठी किंवा कारखाना निर्मितीसाठी आणि त्याच्यातून उत्पादन निर्मितीसाठी टाकतो, तो वर्ग म्हणजे भांडवलदार वर्ग। आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहिजे। म्हणजे आपण भांडवलशाही म्हणजे नेमकं काय, तर इथं तुमच्या समोर स्क्रीनवर काही वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहेत। पहिलं वैशिष्ट्य बघा, उत्पादन साधनांवर खाजगी मालकी। म्हणजे भांडवलदार वर्ग म्हणजे असा वर्ग असतो की ज्याचं यंत्र किंवा जो कारखाना असतो
त्याच्यावर त्याची पूर्णपणे वैयक्तिक मालकी असते. म्हणजे त्याने पैसा गुंतवलेला असतो, तो कारखाना त्याच्या मालकीचा असतो आणि त्या कारखान्यातले यंत्रसुद्धा त्याच्या मालकीचे असतात आणि त्याच्या यंत्रावर तयार झालेल्या उत्पादनावर सुद्धा त्याचं नियंत्रण असतं. ही त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून भांडवलशाहीचं दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करता येतं आणि त्याची किंमत ठरवता येते. म्हणजे हे जे भांडवलशाही असतं, भांडवलदार वर्ग असतो, हा भांडवलदार वर्ग आपल्याला हवं त्या वस्तूचं उत्पादन करू शकतो, त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतो आणि त्या उत्पादनाची किंमत काय ठरवायची हे सुद्धा ती व्यक्ती तो निर्णय घेऊ शकते. म्हणजे काय की आपला कारखाना, आपली यंत्र आणि आपल्या वस्तू, आणि ह्या वस्तू कोणत्या प्रकारच्या असाव्या, किती किमतीच्या असाव्या, हे सर्व ठरवण्याचा अधिकार त्या भांडवलदार वर्गाला असतो, म्हणजे किंवा कारखानदार वर्गाला असतो. दुसरं ते म्हणतात की लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार करणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं. म्हणजे स्वतःचाही नफा सुरक्षित राहिला पाहिजे आणि लोकांनाही त्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देता आल्या पाहिजे, हे उद्दिष्ट या भांडवलदार वर्गाचं असतं. त्यांचं पुढचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य अधिक नफा कमवणं. बघा, कुठलाही कारखानदार, कुठलाही भांडवलदार उगाच आपले पैसे कशात अडकवत नाही. हे पैसे अडकवण्यामागे त्यांचं एक धोरण असतं आणि ते धोरण असतं नफा कमवणे. म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था ही नफ्यावर आधारलेली असते. जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट भांडवलदार वर्ग किंवा कारखानदार वर्ग ठेवत असतात आणि ह्या नफ्यासाठी ते आपले पैसे त्या ठिकाणी गुंतवत असतात. पुढचं आपलं वैशिष्ट्य आहे उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. बघा, आता एखादा कारखानदार एखादी वस्तूची जेव्हा निर्मिती करतो तर त्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्याचा असतो. उदाहरणार्थ आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ जे तुमच्या लक्षात येऊ शकतं, छोट्याशा स्वरूपाचं. समजा एखाद्या कारखान्यात एक वस्तू तयार व्हायला 100 रुपये लागले आणि या 100 रुपयात सगळं कारखान्याचं जे लागलेला खर्च असेल, कामगारांचा खर्च असेल, ते सर्व धरून त्या वस्तूची किंमत असेल 100 रुपये. तर ही वस्तू बाहेर बाजारात कितीला विकायची? मग ती 150ला विकायची, 200ला विकायची की 1000 रुपयाला विकायची? हे सर्वस्वी अधिकार त्या कारखानदाराचे असतात, त्या भांडवलदाराचे असतात. म्हणजे भांडवलशाहीचं एक वैशिष्ट्य किंवा भांडवलशाहीचं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की हे भांडवलदार वर्गांनी जर समजा कारखान्यामध्ये किंवा यांत्रिक शोधामध्ये पैसा गुंतवला नसता तर कदाचित औद्योगिक क्रांती झाली नसती, कदाचित औद्योगिक क्रांतीचा विकास झाला नसता. म्हणून भांडवलदारांना ह्या औद्योगिक क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. भांडवलशाहीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक. बघा, आपण सगळे ग्राहक आहोत. आपण जेव्हा बाजारात वस्तू घ्यायला जातो, एकाच प्रकारच्या अनेक वस्तू आपल्याला बाजारामध्ये दिसतात. याच्यापैकी कोणती वस्तू निवडायची हे स्वातंत्र्य तुम्हाला असतं किंवा आपल्याला असतं. म्हणजे भांडवलशाहीत एक कारखानदार असतो, तो वस्तू निर्माण करतो, वस्तूची किंमत ठरवतो आणि ती वस्तू बाजारात आणतो. ती वस्तू बाजारात आल्यानंतर जो ग्राहक असतो त्याने ती वस्तू घ्यायची की नाकारायची हा सर्वस्वी त्या ग्राहकाचा प्रश्न असतो. ही झाली आपल्या भांडवलशाहीची वैशिष्ट्ये. या ठिकाणी ज्या प्रकारे चार्ट बघा तुमच्या लक्षात येईल, भांडवलशाहीची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली. आता याच्यातला आपला पुढचा टॉपिक आहे जो आपण बघणार आहोत. तो टॉपिक आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात युरोपात, इंग्लंडमध्येच का झाली. आता आपण मागच्या भागात पाहिलं की जगातल्या सर्वच युरोपियन राष्ट्र, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, सगळ्यांनीच प्रबोधनाला हातभार लावलेला आहे. सगळ्यांनीच नवीन नवीन प्रदेश शोधलेले, सगळ्यांनीच अनेक शोध लावलेले आहेत. पण ही जी औद्योगिक क्रांती आहे किंवा कारखानदारीचं क्रांती आहे
यांत्रिक क्रांती आहे, हिची सुरुवात प्रथम इंग्लंडमध्येच का झाली? हा प्रश्न मुलांनो परीक्षेला कारणे द्यायच्या किंवा सकारण स्पष्ट करा या भागात येऊ शकतो. या ठिकाणी ज्याप्रमाणे दिले त्याप्रमाणे त्याचं तुम्ही नोंद करायची आहे. तर पहिलं आहे, इंग्लंडमध्ये लोह खनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. बघा, औद्योगिक क्रांतीसाठी किंवा यांत्रिक क्रांतीसाठी लोखंड आणि कोळसा या दोन घटक जे आहेत हे फार जास्त लागतात किंवा प्रचंड प्रमाणात लागतात. आणि हे साठे ज्या ठिकाणी असतात तिथं क्रांतीला अनुकूल असं वातावरण तयार होऊ शकतं. इंग्लंडमध्ये हे साठे भरपूर असल्यामुळे यांत्रिकीकरणाला चालना मिळालेली आहे. दुसरं आहे, दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे जाते, त्यामुळे इंग्लंडमध्ये सुती उद्योग भरभराटीला आला. आता बघा, सुती कापड ज्याला आपण आपल्या भाषेत कॉटन असं म्हणतो, ह्या सुती कापडासाठी दमट हवामानाची फार गरज असते. आणि दमट हवामान हे इंग्लंडमध्ये होतं, त्यामुळे त्या ठिकाणी हा जो उद्योग होता सुती कापड उद्योग, हा उद्योग मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला. आणि तुम्ही मागच्या याच्यात पाहिलं की यांत्रिक आपलं वस्त्र उद्योगात कोणकोणते शोध लागले होते. म्यूल नावाचं यंत्र होतं, त्यानंतर धावता दोटा होता. अनेक शोधामुळे वस्त्र उद्योगाला या ठिकाणी चालना मिळालेली आहे. पुढे, इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता आणि या प्रदेशातून उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल त्यांना आयात करणे शक्य होते. इंग्लंड हे दर्यावर्दी राष्ट्र आहे आणि इंग्लंडने त्याच मार्गाचा वापर करून अनेक आशिया आणि आफ्रिका खंडाच्या अनेक वसाहतींवर आपलं वर्चस्व निर्माण केलं, त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. त्यामुळे या प्रदेशातून त्यांना कच्चा माल आणि पक्का माल या दोन कच्चा मालाची बाजारपेठ आणि पक्का माला विकण्याची बाजारपेठ दोघंही गोष्टी त्यांना या ठिकाणी सहज उपलब्ध झाल्या. त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना झाला आहे. आता औद्योगिक क्रांतीचं इंग्लंडमध्ये का घडली हे लक्षात घेण्याच्या वेळेस तुम्ही दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे इंग्लंडच्या संदर्भात, एक म्हणजे दोन शब्द, कच्चा माल आणि पक्का माल. इंग्लंडचं संपूर्ण आर्थिक धोरण कच्चा माल आणि पक्का माल या दोनच गोष्टींवर अवलंबून होतं. कच्चा माल म्हणजे औद्योगिक क्रांतीसाठी किंवा कारखानदारीसाठी जो कच्चा माल त्यांना लागणार होता तो त्यांना त्यांच्या ताब्यातल्या वसाहतींकडून मिळत होता. आणि कारखान्यामध्ये तयार झालेला जो पक्का माल होता तो पक्का माल त्यांना त्याच वसाहतीमध्ये विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झालेली होती. म्हणजे इंग्लंडचं पूर्ण आर्थिक बळ हे दोन गोष्टींवर होतं, एक म्हणजे कच्चा माल आणि दुसरं म्हणजे पक्का माल. म्हणून कधीही लक्षात ठेवताना या दोन शब्द विसरायचे नाही. इंग्लंडला त्यांच्या वसाहतीतून स्वस्तात कच्चा माल मिळत होता आणि हाच कच्चा माल कारखान्यामध्ये प्रक्रिया करून पक्का होत होता. म्हणजे समजा भारतातून त्यांनी जर कापूस नेला तर ह्या कापसावर इंग्लंडमध्ये प्रक्रिया करून त्याच्यापासून कापड तयार केलं जायचं. कापूस हा कच्चा माल झाला आणि कापड हा पक्का माल झाला आणि हेच तयार केलेले कापड पुन्हा मग भारतामध्ये विकायला आणायचं. हे त्यांचं टेक्निक होतं, ही त्यांची पॉलिसी होती आणि या पॉलिसीच्या आधारे त्यांच्याकडे भरपूर भांडवल नफा त्यांना मिळाला होता. त्यानंतर इंग्रज व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यातून त्यांच्याकडे भांडवल उपलब्ध झालं. आता साधी गोष्ट आहे, त्यांच्या ताब्यामध्ये आफ्रिका आशिया खंडातील वसाहती होत्या आणि या वसाहतींमध्ये कच्चा माल भरपूर प्रमाणात उपलब्ध होता. शिवाय इंग्लंडचं नाविक सामर्थ्य इंग्लंडकडे असल्यामुळे या नाविक सामर्थ्याच्या आधारावर त्यांना आयात करणे निर्यात करणे सोपं झालं होतं. त्यामुळे अतिरिक्त भांडवल त्यांच्याकडे होतं आणि हे अतिरिक्त भांडवल इंग्लंडच्या व्यापाऱ्यांनी यांत्रिक शोधासाठी वापरलं, औद्योगिक क्रांतीसाठी वापरलं, कारखानदारीसाठी वापरलं. आणि ह्याच गोष्टीमुळे त्यांना सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत गेल्यामुळे त्यांना वस्तूच्या किमती कमी ठेवणं, स्थिर ठेवणं सहज शक्य झालं आणि त्यामुळेच इंग्लंडची भरभराट या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे मुलांनो,
हा जो टॉपिक आपण पाहिला की औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्येच का झाली, तर त्याला हे अनेक कारणं होते. पहिलं तर म्हणजे कोळशाचे साठे भरपूर होते, दुसरं त्यांच्या ताब्यात वसाहती होत्या, तिसरं त्यांना बाजारपेठ होती विकण्यासाठी, आणि चौथं त्यांना मालाच्या किमती स्थिर, त्यांच्याकडे भरपूर मजूर पुरवठा होता आणि हा मजुरांचा पुरवठा कमी किमतीत त्यांना त्यांच्या वसाहतीतून मिळत होता. हे सगळे कारणं जर आपण बघितले तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती ही सगळ्यात पहिले घडून आलेली आपल्याला दिसून येते. आता ह्या प्रकरणातला आपला शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे. शेवटच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी आपल्याला एक छोटा भाग या ठिकाणी बघायचा आहे. तो भाग मला वाटतं पुढच्या प्रकरणात पण आपल्याला येणार आहे, पण या ठिकाणी आपण बघणार आहोत, आणि तो भाग आहे औद्योगिक क्रांतीचे भारतावरील दुष्परिणाम. तसं या ठिकाणी तुम्हाला 4-5 परिणाम स्क्रीनवर दिसत आहेत. औद्योगिक क्रांतीचे भारतावर जे दुष्परिणाम झाले ते फार मोठे, ज्याच्यामुळे भारताचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झालेलं आहे. मग हे असे कोणते परिणाम आहे की ज्याच्यामुळे भारताला आर्थिक शोषणाला सामोरं जावं लागलं आहे? तर पहिला परिणाम आहे घरगुती उद्योगांचा ऱ्हास. म्हणजे औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी भारतामध्ये हस्तउद्योग होते आणि हे हस्तउद्योगाच्या आधारे आपली जनता आपलं जीवन जगत होती. पण कारखानदारीचा माल हस्तउद्योगाच्या मालाशी स्पर्धा करू शकत नव्हता. त्याच्यामुळे हस्तउद्योगाचा मालावर त्याचा परिणाम झाला, म्हणजे त्या उद्योगांवर त्याचा परिणाम झाला, आणि जो कारखानदारीत तयार झालेला माल होता या मालाचा उठाव जास्त होऊ लागला. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून भारतातले जे हस्तउद्योग होते, हातमाग कामगार लोकांचे, जसं शॉल विणणे, म्हणजे काही वस्तू तयार करणे, हे जे आपले पारंपरिक व्यवसाय होते, कापड उद्योग होता, हे व्यवसाय हळूहळू बंद पडायला लागले. दुसरं आहे कापड उद्योगावर परिणाम. मी सांगितलं आहे हस्तउद्योग कापड उद्योग दोघी मुद्दे जवळपास सारखे आहेत. भारतात सुती कापड हा सुद्धा भारतात एक मोठा व्यवसाय होता, उद्योग होता. पण कालांतराने इंग्लंडमध्ये कारखान्यात तयार झालेला माल हा भारताच्या कापडाशी स्पर्धा, म्हणजे भारताचा कापड हा इंग्लंडमधल्या मालाशी स्पर्धा करू शकत नव्हता. म्हणून साहजिकच कापड उद्योगावरही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे भारताचे आर्थिक धोरण हे इंग्लंडच्या हिताचे. आता भारत ही इंग्लंडचीच वसाहत बनल्यामुळे भारताचा पैसा, भारताचा कच्चा माल, भारताच्या बाजारपेठ हे सगळं इंग्लंडच्या ताब्यात गेलं, आणि भारताचं जे पण आर्थिक धोरण असेल ते सर्व आर्थिक धोरणात इंग्लंडच्या बाजूने किंवा इंग्लंडच्या हिताच्या दृष्टीने आखलं गेलं. म्हणजे भारताला किंवा आशिया आफ्रिका खंडातील वसाहतींना इंग्रजांनी आपल्या हितासाठी वापरलं, आपल्या आर्थिक प्रगतीसाठी वापरलं, आणि त्यामुळे भारताचं प्रचंड प्रमाणात आर्थिक शोषण झालेलं आहे. उद्योगधंदे बंद पडले, आर्थिक शोषण झालं, शेतकरी बेकार झाले, कामगार बेकार झाले, कारागीर बेकार झाले. त्याच्यामुळे साहजिकच जो परिणाम व्हायचा तो म्हणजे बेकारी. भारतामध्ये बेकारी वाढली, भारतामध्ये महागाई वाढली, आणि भारताचं आर्थिक शोषणाला या ठिकाणी सुरुवात झाली. आपला पुढचा मुद्दा आहे, नवीन मुद्दा आहे, हा औद्योगिक क्रांतीशी संबंधित असणारा मुद्दा आहे, आणि तो मुद्दा आहे आर्थिक राष्ट्रवाद. म्हणजे जवळपास औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद हे एकमेकांशी जोडलेले. ते कसे या ठिकाणी आपण बघूया. सुरुवातीला एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, आणि ती संकल्पना आहे राष्ट्रवाद. मुलांनो, राष्ट्रवाद म्हणजे काय? तर आपल्या राष्ट्राबद्दल असणारी अभिमानाची, प्रेमाची भावना, याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. इथं शब्द आलेला आहे आर्थिक राष्ट्रवाद. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय की आपल्या राष्ट्राचं जास्तीत जास्त आर्थिक विचार करणे, आपल्या राष्ट्राला आर्थिक बळ मिळण्यासाठी प्रयत्न करणे, याला म्हणतो आर्थिक राष्ट्रवाद. म्हणजेच औद्योगिक क्रांती झाली, आणि या औद्योगिक क्रांतीने प्रत्येक राष्ट्राच्या मनामध्ये
आपलं आर्थिक बळ वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. आणि हे आर्थिक बळ वाढवण्यामागचा उद्देश हेच होता की आपलं राष्ट्र जगात सामर्थ्यशाली बनलं पाहिजे, आपल्या राष्ट्राचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे. आणि हा विकास होण्यासाठी पैसा कुठून निर्माण होईल, कुठून मिळेल, यासाठी प्रत्येक राष्ट्रांनी आपले प्रयत्न, आपले जोर लावलेला आहे किंवा त्यासाठी आपल्या प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे. मग या आर्थिक राष्ट्रवादाचे काही या ठिकाणी आपण वैशिष्ट्य पाहू. म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद कशाला म्हणतात किंवा आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पहिलं, स्वतःच्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य. म्हणजे आर्थिक राष्ट्रवादाचा पहिलं वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या राष्ट्रवादाला प्राधान्य देतो. आर्थिक विकास झाला पाहिजे आपल्या राष्ट्राचा आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची तयारी राष्ट्रातील नागरिक ठेवतात. दुसरं आहे प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे. आता बघा, जेव्हा आपल्या राष्ट्राला आपल्याला आर्थिक बळ द्यायचं आहे, आपल्या राष्ट्राला आपल्याला प्रथम क्रमांकाचं राष्ट्र बनवायचं आहे, तर याच्यासाठी मग वेगवेगळे कपट कारस्थानं किंवा उपाय केले जातात. आणि त्याच्यातला एक कारस्थान असं आहे किंवा एक उपाय असा वापरला जातो की आर्थिक नाकेबंदी. म्हणजे आपल्या तोडीस तोड असणारे जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचं शी आपले आयात निर्यात किंवा आर्थिक संबंध तोडणे. आता बघा, जगात इतके राष्ट्र आहेत मुलांनो, प्रत्येक राष्ट्र काही स्वयंपूर्ण नसतं. प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राची गरज असते. मग ती गरज अनेक प्रकारची असू शकते आणि या गरजेवर हे जग उभं आहे. मग जर आपल्याला प्रतिस्पर्धी राष्ट्राला तोडायचं असेल तर त्याची गरज आधी तोडली पाहिजे. म्हणजे त्याचं बळ कमी केलं पाहिजे, त्याचं आर्थिक बळ कमी केलं पाहिजे. या भूमिकेतून मग इतर राष्ट्रांची नाकेबंदी केली जाऊ लागली. स्पर्धक राष्ट्र जे आहेत त्यांच्या व्यापारावर बंदी घातली जाऊ लागली. त्याचनंतर अन्य राष्ट्रांच्या आयात निर्यातीवर बंदी. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने असं ठरवलं की आपणच श्रेष्ठ झालं पाहिजे, आपणच आर्थिक दृष्टीने सामर्थ्यशाली बनलं पाहिजे. याच्यासाठी त्यांना जे उपाय करता येतील ते त्यांनी करायला सुरुवात केली. आणि याच्यातला सगळ्यात सर्रास वापरला जाणारा उपाय किंवा प्रकार म्हणजे आर्थिक नाकेबंदी. आणि या आर्थिक नाकेबंदीमुळे समोरच्या राष्ट्राची आर्थिक गरज तोडली जाते. त्यामुळे त्या राष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. दुसरं आहे इतर राष्ट्रांच्या मालावर जबर कर आकारणी करणे. आता बघा, कर, आता समजा भारत ही इंग्लंडची वसाहत आहे, या भारतामध्ये इंग्लंडचाच माल आला पाहिजे. इतर राष्ट्रांचा माल जर येत असेल तर इतर राष्ट्रांच्या मालावर जबरदस्त कर आकारला जातो आणि हे जबरदस्त कर आकारल्या गेल्यामुळे ते त्या राष्ट्रांना परवडत नाही. त्यामुळे इथं माल विकायला आणणं हे त्यांच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने त्यांना त्रासदायक ठरतं. म्हणून फायदा कोणाचा होतो की जे राष्ट्रांचं त्याच्यावर वर्चस्व आहे त्या राष्ट्रांचा होतो. म्हणजे थोडक्यात काय की इतकी जबरदस्त कर आकारणी करायची की जे समोरच्या राष्ट्राला त्याचा माल विकता येऊ नये किंवा त्याच्या मालातून त्याला नफा मिळता कामा नये, हे उद्दिष्ट ठेवून या आर्थिक राष्ट्रवादामध्ये ठेवलं जातं. प्रतिस्पर्धी राष्ट्रांच्या वसाहतीच्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करणे. बघा, जेव्हा प्रबोधन झालं, या प्रबोधन काळामध्ये युरोपियन राष्ट्रांना नवीन नवीन शोधाची गरज भासायला लागली. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी म्हणजे औद्योगिक क्रांती झालेली आहे, त्यानंतर प्रबोधन झालेलं आहे, नवीन संस्कृती, नवीन गरज, नवीन आपण म्हणतो परिचय, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. आणि जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर या औद्योगिक क्रांतीमुळे दोन गोष्टींची गरज सगळ्याच राष्ट्रांना भासू लागली. आणि त्या दोन गोष्टी म्हणजे कच्चा माल आणि पक्का माल. मी तुम्हाला आधीच सांगितलं, पूर्ण आर्थिक धोरण हे या दोन शब्दावर आधारित आहे, एक कच्चा माल आणि दुसरं पक्का माल. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रांना जिथं जिथं त्यांच्या वसाहती आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्यासुद्धा वसाहती स्थापन करणे, याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. म्हणजे कच्चा मालासाठी त्यांना वसाहत हवी होती आणि तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी सुद्धा त्यांना वसाहतीची गरज होती.
म्हणून वसाहतींमध्ये स्पर्धा सुरू झाली. आता भारताचं जर उदाहरण घेतलं मुलांना, तर भारतात इंग्रज पण आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले. या सगळ्यांनीच आपल्या भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या. पण इंग्रजांनी काय केलं, या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना हळूहळू आपल्या भारतातून बाद करायला सुरुवात केली. आणि या बाद करण्यासाठी त्यांनी जो मार्ग वापरला आहे तो आहे युद्धाचा मार्ग. तुम्ही भारताचा इतिहास शिकला आहात, आपल्याला पुढे पण आहे. तर या इतिहासात तुमच्या लक्षात आलं असेल की इंग्रजांनी आपल्या भारतातून पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूर्ण हिंदुस्थानावर त्यांचं पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या वसाहती फार कमी शिल्लक राहिल्या आणि जवळपास संपूर्ण भारतावर इंग्रजांची वसाहत निर्माण झाली होती. म्हणजे जो सामर्थ्यशाली असेल तो जिंकेल, या न्यायाने या आर्थिक साम्राज्यवादाची किंवा आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि हा आर्थिक राष्ट्रवाद मग दुर्बल राष्ट्रांच्या आर्थिक शोषणाला कारणीभूत ठरलेला आहे. आता याच्यातला आपला शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तो मुद्दा आहे आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्राला सामर्थ्यशाली बनवण्याची मनीषा किंवा इच्छा. आणि ह्या राष्ट्रवादाचा स्वीकार जगातल्या सगळ्याच युरोपियन राष्ट्रांनी केलेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम इतरांना भोगावे लागले, इतर राष्ट्रांना भोगावे लागले. ते कसे, तर ते आपण या ठिकाणी बघू. तर पहिला दुष्परिणाम किंवा पहिला परिणाम आहे आर्थिक राष्ट्रवादातून साम्राज्यवादाचा जन्म झाला. साम्राज्यवाद हा शब्द आपल्याला पुढे पण येणार आहे, जो वसाहतवाद आहे. तर आर्थिक बळ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त नवीन प्रदेश शोधणे, नवीन वसाहती शोधणे, याच्यात स्पर्धा सुरू झाली. आणि या स्पर्धेतून मग ह्या मोठ्या राष्ट्रांनी छोट्या छोट्या दुर्बल राष्ट्रांना आपलं अंकित करायला सुरुवात केली, त्यांच्यावर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. आणि याच्यातून मग त्या वसाहतींवर वर्चस्व मिळवलं गेलं आणि त्या वसाहतींचं एक प्रकारे आर्थिक शोषणाला या ठिकाणी सुरुवात झाली. दुसरं त्यांनी सांगितलंय भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणे. औद्योगिक क्रांती म्हणजे कारखानदारी, यंत्र. आणि या यंत्राला एकदा सुरुवात झाली म्हणजे भरपूर कच्च्या मालाची गरज असते. आणि हा कच्चा माल मिळवण्यासाठी प्रदेशांची गरज होती. आणि हे प्रदेश शोधणं या आर्थिक राष्ट्रवादाचं प्रमुख वैशिष्ट्य होतं किंवा परिणाम या ठिकाणी होता. त्यानंतर एकदा जर कच्चा माल मिळवला तर तो कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवणे आणि तो विकण्यासाठी बाजारपेठ मिळवणे, हे सुद्धा आर्थिक राष्ट्रवादाचाच परिणाम आहे. म्हणजे साम्राज्यवाद, त्याच्यातून नवीन बाजारपेठा मिळवणे, कच्चा माल जिथून आपल्याला मिळू शकेल त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करणे आणि हा कच्चा माल आपल्याला सतत कसा मिळत राहील याच्यासाठी प्रयत्न करणे, नवीन नवीन वसाहतीवर वर्चस्व मिळवले, नवीन नवीन प्रदेश शोधणे आणि त्या प्रदेशाला आपली हक्काची बाजारपेठ बनवणे, हा परिणाम आहे आर्थिक राष्ट्रवादाचा. या आर्थिक राष्ट्रवादामुळे युरोपियन राष्ट्रांचं तर फार सामर्थ्य वाढलं, आर्थिक सामर्थ्य वाढलं, त्यांचं बळ वाढलं. पण ह्या आर्थिक राष्ट्रवादाचा परिणाम जगामध्ये दुर्बल राष्ट्रांवर फार भयंकर झालेला आहे. आणि या मोठ्या राष्ट्रांनी, या बड्या राष्ट्रांनी आफ्रिका, आशिया खंडातील अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांचं प्रचंड प्रमाणात आर्थिक शोषण केलेलं आहे. आणि या आर्थिक शोषणाचा फार परिणाम मग पुढे क्रांती, मग विरोध, अनेक गोष्टी त्यातून घडलेला आहे. आता या ठिकाणी प्रकरण पहिलं आपण संपवलेलं आहे आणि ह्या प्रकरणाच्या नंतर आपल्याला मग ह्या आर्थिक राष्ट्रवाद किंवा औद्योगिक क्रांती याच्यातून मग पुन्हा राष्ट्रवाद, औद्योगिकरण, आक्रमक प्रवृत्ती, साम्राज्यवाद, या सगळ्या राष्ट्रांचा एकत्रित अभ्यास आपल्याला मग पुढच्या प्रकरणात आपल्याला करायचा आहे. तर मुलांनो, इथं आपलं प्रकरण पहिलं संपलेलं आहे.
ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा जसं लिहून दिलं, जसं मुद्देसूद आपण लिहित आहोत या प्रमाणे तुम्ही त्याचा अभ्यास करायचा, याप्रमाणे तुम्ही त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. आणि आपण दुसऱ्या प्रकरणात पुन्हा